नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे पत्रकारांवरच भडकलेत। प्रश्न विचारताना गोंधळ आणि पुनरावृत्ती होत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नेमकं काय विचारायचं ते स्पष्ट विचारा, अशा शब्दात त्यांनी पत्रकारांना चांगलंच सुनावलंय। हा एक लेख आलाय, मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो। तुम्ही गप्प बसा रे आता। एक तर उशिरा येऊन कॅमेरा लावू नका तुम्ही, बाकीच्यांकडनं आउटपुट घ्या नंतर। टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला हा लेख आहे, मी मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवतोय। हा पल्लवी अय्यर या पत्रकारांनी हा लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी चीन आणि भारत अशी एक कंपॅरिझन त्यांनी केलेली आहे। त्याचा मी तुम्हाला फक्त अर्थ सांगतो त्या सगळ्या याच्यामध्ये। आपली आणि चीनची तुलना खरं तर करू नये। मोठी लोकसंख्या ही एक गोष्ट सोडली तर खूप फरक आहे। आपल्यात मुख्यतः तिथे लोकशाही नाही आणि आपल्याकडे ती आहे। तिथली राज्य व्यवस्था वेगळी आणि आपली वेगळी। परंतु तिथे शाळा झाल्यानंतर, 10वी झाल्यानंतर, शाळा झाल्यानंतर चीनमध्ये सगळी मुलं एक परीक्षा देतात, सगळी। त्या परीक्षेला गावकाव असं नाव आहे, गावकाव। मागे आवाज बंद करा रे तुम्ही, नाही तर निघून जायला सांगता ना। एक तर ते पत्रकार नाही आहेत। भारतात नीट दिली, भारतामध्ये नीटची परीक्षा 22,70,000 मुलांनी दिली। तर यावर्षी चीनमध्ये गावकाव नावाची परीक्षा दिली साधारण 1,33,50,000 मुलांनी, भारताच्या 6 पट। त्यात त्यांनी जे केलं ते आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी दिलंय। त्याच्यात त्यांनी मुद्दे दिलेत, 6 मुद्दे महत्वाचे आहेत। प्रश्न एकाच, हे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न पत्रिका, प्रश्न एकाच ठिकाणी तयार केले, परंतु परीक्षा घेण्याची जबाबदारी प्रांतांवरती सोपवली। सर्वात महत्वाचा मुद्दा हे आपल्याकडे जे काही केंद्रीय पद्धतीने जे चालू आहे, एका ठिकाणी पेपर त्यांनी केले आणि राज्यांना सांगितलं की तुम्ही कंडक्ट करा म्हणून। परीक्षा पेपर्स एखाद्या टॉप सिक्रेट प्रमाणे गुप्त ठेवले गेले। पेपर्स ने आण करत असलेल्या वाहनांवरती GPS द्वारे लक्ष ठेवले गेले। त्यांना पोलीस संरक्षण होतं। हाय सिक्युरिटी प्रेसमध्ये जिथे नोटा छापतात तसे पेपर्स छापले गेले। तितकीच सुरक्षा होती जिथे तिथला कचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरतीही लक्ष होते। त्याच्यातनं कोणी बाहेर काढू देत पेपर वगैरे।